नमस्कार. श्रीसेवा @marathi ह्या चॅनलद्वारे मी आपल्याकडे हितगुज करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मी आपल्याला याआधी जे बोलणं केलं त्याप्रमाणे लहान मुलांसाठी जो मागचा एपिसोड केला होता त्याला धरून अजून काही सांगायचं होतं. प्रॅक्टिकली मी कुठे सध्या आता नवीन असल्यामुळे मला तेवढी सिस्टीम, तेवढी अरेंजमेंट ऑफिशियली प्रोफेशनली जे करायला पाहिजे ती न करता मी घाईघाईने जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्यापर्यंत काही गोष्टी पोहोचाव्यात. काही गोष्टींच्या बाबतीत आपण आपल्या पाल्यांना, मुलांना अलर्ट करावं, त्या दृष्टीने मी तातडीने जेवढा लवकर होईल तेवढा मला वेळ मिळेल. कारण मी जॉब करतो, मी इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन आहे. जॉब करून बाकी काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते करून मी हे आपल्याला हितगुज करण्यासाठी वेळ काढत असतो. तर सांगायचं तात्पर्य असं की या मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला जसं मी मागे सोशल मीडियाचं, मोबाईलचं सगळं आहारी जाऊन खूप दुष्परिणाम होतात त्याविषयी, त्याबद्दल त्याच्या विरुद्ध काय त्यांना साधता येईल, तर बालसंस्कार वर्ग वगैरे, अध्यात्माची गोडी रुची लावून आपणच आपल्या घरामध्ये पण त्यांना बसून मित्रासारखे करायचं आहेच. आता एक जो विषय मी त्यासंबंधित सांगणार आहे, मी पहिल्यांदाच स्त्री वर्गाची माफी मागतो. कुणालाही दुखवण्याचा, कुणालाही वावगं ठरवण्याचा उद्देश नाही आहे. आपण सर्व ऐकल्यानंतर योग्य तो विचार करा. पण हे फॅक्ट आहे, ज्या गोष्टी अनुभवास येतात. त्याचं सरासरी वाच्यता करून त्यातनं काय आपल्याला अलर्ट राहता येईल, आपल्या मुलांना अलर्ट ठेवता येईल, करता येईल, याचं एक हीच तळमळ आहे की आपल्यापर्यंत हे गोष्टी शेअर व्हाव्या आणि त्याच्याबद्दल आपण घरी मुलांना बरोबर बसून याचा विचार करावा. आपल्याकडे यूट्यूब असेल तर मुलांबरोबर बसून यूट्यूबवरनं बघा. चॅनलला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्रीसेवा @marathi. मुद्दा असा आहे की आपल्या मुलांना आवडीने आपण जसं जमेल तसं यथाशक्ती आपण आपल्या मुलांना सणासुदींना, दिवाळी येते, दसरा येतो आहे, कपडे घेत असतो आणि त्यांच्या आवडीचे, त्यांच्या सोयीचे त्यांना भले आपल्याला काही आर्थिक हे असेल तरी पण आपण उलटापलट करून ते घ्यायला पाहिजे. प्रॅक्टिकली विषय थोडा असा होईल, पण मुद्दे समजून घ्या. आजच्या मुंबईसारख्या शहरात म्हणा, मग कॉलेजला जाणं असो, बाहेर क्लासला जाणं असो, मुलांचे जे कपडे आहेत या कपड्यांमध्ये बऱ्याचशा फॅशन आलेल्या आहेत, बऱ्याचशा आणखीन टाईप आलेल्या आहेत. पण त्याचबरोबर एक हिडीस प्रकार बघायला मिळतो, वल्गॅरिटी. लोक म्हणतात बाहेरचं कल्चर आहे, ते नवीन फॅड आहे, नवीन जनरेशनचं हे आहे. इट्स नॉट कल्चर, वल्गॅरिटी आहे. कल्चर आपल्याकडे आहे. अंगभर चापून चुपून साडी नेसतात सौभाग्यवती आया बहिणी, ते नटणं, ते नाकात नथ, ही सहित सगळे प्रकार आहेत. ते असं साज शृंगार आपल्या संस्कृतीचा देवी वाटतात, देवी. आणि नवरात्रोत्सव हा देवी मातेचा जो उत्सव आहे तो आनंदाने साजरा करण्यासाठी पुढे आपण हिरिरीने भाग घेणारच आहोत. पण अशाही ठिकाणी, अशाही वेळेला, अशाही त्याचं सबब देऊन नको ते प्रकार बाहेर चालतात. रात्री अपरात्रीपर्यंत
मित्रांबरोबर जेव्हा मुलं राहतात तेव्हा कुठेतरी धास्ती वाटते, तेव्हा कुठेतरी काही चुकीचं होत नाही ना ह्याच्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे. तर मुद्दा असा आहे की कपड्यांचा. तर हे कपडे मुलं जे घालतात त्याच्यामध्ये काही तर अतिशय तंग कपडे घालतात. शॉर्ट किती शॉर्ट. काही पालकच स्वतःहून आपल्याला लहान पाल्यांना एकदम शॉर्ट कपडे घालायला फॅशनचे येतात. त्यांना काहीच माहिती नसतं. आपल्याला ते संस्कृतीचा बेस कायम स्मरणात ठेवून आपल्याला हे करायचं. आपल्याकडे देशभरामध्ये अनेक प्रकारचे समाज बांधव आहेत. अनेकात एक असे आपली देशाची ख्याती आहे. गुण्यागोंदाने नांदतोय आपण. पण याच देशामध्ये याच राज्यांमध्ये काही अनुचित प्रकार घडतात. लहान मुलींवर शाळेमध्ये अत्याचार झाले. त्या उरणसारख्या ठिकाणी प्रेमिकेवर अत्याचार करून प्रचंड मारहाण करून ठार केलं. तर अशा पार्श्वभूमीवर मला हे सांगायचं आहे. तर ही मुलं वयाने वाढत असतात, त्याप्रमाणे त्यांच्या फॅशन, त्यांचे जे काय अपेक्षा त्या बाहेरचं बघून त्या ॲट्रॅक्शनने ते हट्ट करतात, मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. तर त्यांची समजूत काढण्यासाठी आपण पुरेसं होत नाही. म्हणतात ना, घरगी मुर्गी दाल बरोबर. ते शेजारचे काकी, शेजारचे काका किंवा ते मी सांगितलं तसं बालसंस्कार वर्ग असतात आमच्याकडे महाराष्ट्रभर. तर त्या संस्कार वर्गातनं जर आपल्या चांगल्या सवयी, चांगल्या गुणांची जोपासना होत आहे, देवाधिकांपासून संतांपासून, जे महाराष्ट्रातले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांपासून, छत्रपती संभाजी महाराजांपासून जे आपले आदर्श आहेत, त्यांनी काय भूमिकांनी इथे आपल्या रयतेसाठी आणि आपल्यासाठी कष्ट करून हे महाराष्ट्र राज्य उभं केलेलं आहे, त्या पुण्यभूमीमध्ये आपण आहोत. तर आपल्याला त्या पद्धतीचे संस्कार अशा आध्यात्मिक वर्गांमध्ये मिळतात. तर तिथपर्यंत आपल्या मुलांना आपण पोहोचू शकलो तर आपलं कार्य खूप सोपं होईल. मी मागे म्हटलं ना, सर्वांगीण संरक्षण त्या मुलांचं होऊ शकेल आणि त्याचबरोबर त्यांचं बौद्धिक, मानसिक, शारीरिक संवर्धन आणि उन्नतीच होईल. तर अशा पद्धतीने ही जी काही कपड्यांची फॅशन, त्यामध्ये आपल्या मुलांना त्याचं भान नसतं की आपण काहीतरी चुकीचं करतो किंवा आपल्याला काहीतरी हे नाही शोभत असलेले पण ते फॅशन म्हणून होतात. उदाहरणार्थ शॉर्ट कपडे आहेत. आणि दुसरं म्हणजे जीन्स पॅन्टच्या जे फॅशन आल्या, चिंध्या फाटलेल्या डोपरांपासनं अगदी कमरेपर्यंत, काही अनेक ठिकाणी फाटलेल्या चिंध्या झालेल्या कपड्यांना आज पसंती आहे. साधी सरळ जीन्स पॅन्ट असेल तिची किंमत कमी, पण ह्या चिंध्या झालेल्या ह्याला मागणी जास्त आणि हेच पाहिजे. तर अशा प्रकारे चिंध्या अंगावर पांघरणं सणासुदीच्या दिवसामध्ये हे दारिद्र्याचं लक्षण आहे. तर हे कुठेतरी मनावर त्यांच्या बिंबून पूर्ण सर्वांग झाकेल अशा प्रकारचे कपडे आपण घालणं आपल्याला एकंदरीत संरक्षणाच्या दृष्टीने एक जमेची बाजू असेल असं वाटतं. हा वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न असेल, आपण कोण सांगणारे वगैरे असे असतात, कमेंट असू शकतात. पण या अवतीभोवती ज्या घटना घडतात, आपल्यातलेच मानवी देह जेव्हा राक्षसी कृत्य करतात, समजण्याच्या पलीकडे कृत्य होतात, हादरवणारे कृत्य होतात. मग ते कलकत्त्यातले असो, त्या निष्पाप नर्सवर अत्याचार करून तिचा खून केला गेला निर्दयीपणे, राक्षसी कृत्य सगळ्या देशाने आणि सगळ्या जगाने त्याचा धिक्कार केला. हे हातापायीने आपल्यासारखेच देह होते ना.
त्यांच्या आई बहिणी नाहीत का? मग एवढी डेअरिंग, एवढी धजावतात ते. आणि आपल्या महाराष्ट्रातही काही घटना झाल्या. तर इथे म्हणतात ना, टाळी एका हाताने वाजत नाही. मग त्यावेळेला मग आपल्याकडनं काय आपण सुरक्षित राहू शकतो? आपल्याकडे अजूनही काही समाजांची मंडळी असतात. त्यांच्या पहिरावात आणि आपल्या पहिरावामध्ये काय फरक आहे हा जर बारकाईने विचार केला तर त्यांना नाही का आवड, त्यांना नाही का ते सणासुदीला शॉर्ट घालण्याचं वाटत, कधी मन ललचावत असेल. पण नाही, संस्कृतीची जोपासनाच करतात ती मंडळी. आणि त्यांच्या सगळं अशा बाबतीमध्ये तक्रार किंवा अशा बाबतीत घटना आपल्याला आढळत नाही. तर ह्या अवतीभोवतीच्या आपल्या मित्रमंडळींचं जर का असं असेल तर आपल्यामध्ये जे काही ह्या कपड्यांच्या बाबतीमध्ये जे काय सुधारणा व्हायचं गरज आहे, ह्या चिंध्या वगैरे घालणं, त्याच्यातनं देहप्रदर्शन होतं, अंगप्रदर्शन होतं नकळत. मग ह्या वासना बाहेरच्या उफाळलेल्या असतात, त्या राक्षसी वृत्ती मग अशा ठिकाणी, मोक्याच्या ठिकाणी किंवा कोणी संधी साधून बसलेल्या असतात. तर त्या उफाळून येतात आणि अशा अनुचित प्रकार करतात जे आपल्याला आयुष्यातून उठवतात. तात्पर्य याच्यासाठीच ह्या ज्या कपड्यांचे, लोकांचे, मुलांचे हट्ट आहेत, तिथे आपण पालकांनी तेवढा अधिकार आपल्याला आहे. आपण त्यांना जन्माला घातलेले आहोत. त्यांना त्यांचं भविष्य आणि त्यांचं पुढचं काय दुःख आणि दुष्परिणाम होणार याची जाणीव नसते. बस फॅशन करायची, बस ॲडव्हान्स दिसायचं. तर या बाबतीमध्ये पालकांनी जागरूकतेने, सणासुदीचे दिवस येतात त्या नको ते फॅड, नको ते हट्ट त्यांचे नाही पुरवता येणार. हे अशाला असे नीटनेटके कपडे, ह्याच्यामध्ये बघा कुठले फॅशन आहे, त्याच्यामध्ये कुठले तुम्हाला आवडतात ते बघा. हे तुम्ही ठासून आपण हे करायला पाहिजे. असो, मोठं काही आणखीन हे करण्याची गरज नाही लक्षात. पण एक उदाहरण सांगतो आपल्याला. हे सांगण्यामागची तळमळ, हा मुद्दा असा का बारकाने, कारण हे सेन्सेशनल विषय आहेत, संवेदनशील विषय आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळं असं आहे की स्ट्रिक्टली सगळं सांभाळून जपून बोलावं लागतं. कोणाच्या भावना दुखावण्याचं हे नाही झालं पाहिजे, पण मुद्दा कळला पाहिजे. त्या मुद्द्यांमुळे जर आपले असे अनुचित प्रकार आणि असे धोकादायक आणि आयुष्यभरात धक्कादायक आणि प्रकार होणार असतील तर त्यामध्ये आपण कसं अलर्ट राहता येईल आपल्याला. तर आपल्याला हा एक पॉईंट आहे. रहन सहन, पहिराव आपला व्यवस्थित असला पाहिजे. आपल्याला एक घटना सांगतो. एक घटना घडलेली, म्हणजे ते माझ्या मित्रांनी सांगितली होती रिसेंटली, करोनाच्या आधी. दुर्दैवानं तो मित्र आता नाही आहे. तो पण असं दुर्दैव त्याचं की तो ती घटना वगैरे सांगितली मला. त्याच्यानंतर तो साधारण मे महिन्याच्या सीझनमध्ये गेला वाटतं, इथे गावी गेला होतो. धडपड्या माझ्यासारखा हे करायचं, ते करायचं, ते आणायचं, ते करायचं, असं करून दमछाक केलेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जाणार. मग तेवढ्यामध्ये ते फणस काढायचे राहिलेत. अरे जेवायचं आहे, नाही येतो पटकन काढून घेतो आणि मग जेवतो. असा दमछाक करून तो वरती फणसावर चढला. 2 फणस पाडलेही, आणि तिसरा फणस घेताना त्याचा बॅलन्स गेला. त्याने जोरात धक्का, त्याला फांदीचा पण लागला, त्याला सावरता आलं. पण तेवढ्यामध्ये का झाला तो धक्का, तर त्याला प्रचंड कळ आली काळजामध्ये, म्हणजे अटॅकची कळ. तो एवढा तीव्र अटॅक होता की तिथल्या तिथे तो झाडावरनं पडला, खलास. फणस पण तिथल्या तिथे, आणि सगळं झालं कोलॅप्स. तर एका माणसामागे ते एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. मी आपल्याला हे तळमळीने सांगतो, पण माझी अवस्था प्राकृतिक वगैरे खूप खालावली आहे हे आपल्याला दिसतं आहे. पण त्याला कारणं पण तशीच होती. लहानपणापासून आम्हाला खूप कष्ट सोसावे लागले, आणि लहानपणापासून पण कामाचा एवढा काय आम्हाला ताण घ्यावा लागला, करावा लागला मजबुरीने. परिस्थिती तशी नव्हती म्हणून चांगली. त्याच्यामुळे पोक्त म्हातारपण आलं. असो, त्याच्याबद्दल कुठली तक्रार नाही. आईवडिलांनी वाढवलं एवढ्यापर्यंत आम्हाला, परमेश्वराच्या कृपेने. कोरोनानंतर पण इथे उभे आहोत, हीच देवाची कृपा. कुठल्याबद्दल कोणाची तक्रार नाही. असो, तर सांगायचं तात्पर्य की अशा त्या मित्रांनी मला एक घटना सांगितलेली झालेली.
म्हणे त्यांच्या कंपनीमध्ये एक तरुण मुलगा कामाला आला होता, तो नवीन होता, तो चांगल्या प्रकारे काम शिकला आणि 6 महिन्यात तो मस्तपैकी एक्सपर्ट झाला कामामध्ये. आणि त्याच दरम्यान त्यांच्या कंपनी आहे ना, त्या कंपनीमध्ये कॉलेजची मुलं ट्रेनिंगला येतात. त्या मुलांमध्ये 2 मुली होत्या, 2 मुलं होते. आता ह्या मुलांमध्ये कसं असतं, सिरियसली माझ्या बाबांनी एवढे लाख भरून जे काय मला प्रवेश दिला आहे कॉलेजमध्ये वगैरे, तर त्याचं समाधानकारक त्यांना यश मिळवून दाखवायचं आहे आणि मला काहीतरी सक्सेस मिळवायचं आहे. हे कमीत कमी मुलांचा आम्ही अनुभव घेतला आहे. कमीत कमी मुलं अशी असतात, किंवा 50% तर आपण 50% नाही तर 30% मुलं तरी अशी फक्त टाईमपास करायला कॉलेजमध्ये. फक्त हजेरी लावायची, काही दिवस कॉलेजला अटेंड नाही करणार, क्लास बुडवणार, अशा सगळ्या घटना पण होतात. तात्पर्य की अशा मुलांना जिथे तो म्हणाला की असं आमचा एरिया आहे की एकदम छपरी मुलं तिथे गल्लीमध्ये असे वावरत असतात. सिगारेट, लहान मुलं, वयाची मुलं सिगारेट ओढतात, काय मुलींना घेऊन बसतात तिकडे त्या गल्लीमध्ये, काहीच करू शकत नाही. साधारणतः काळोख झाल्यानंतर 8 वाजेनंतर एखादी पोलिसांची गाडी आली, एक पोलीस राऊंड झालं की नंतर आपलं हाय तेच आहे, दारूच्या बाटल्या घेऊन बसणार वगैरे. अशा एरियातनं जर तुम्हाला तिकडे त्या कंपनीमध्ये सर्व्हिसला जायचं आहे, आपलं ट्रेनिंगला जायचं आहे, तर तिथे आपल्याला आपली संरक्षण आपलं होण्याच्या दृष्टीने आपण फार अलर्ट असायला पाहिजे, आपण फिट असायला पाहिजे मेंटली, फिजिकली. आणि त्याचबरोबर आपला कपड्यांचा पेहराव. तर सुरुवातीपासून जे मी रामायण सांगितलेला उद्देश हाच आहे की अशी गंभीर घटना घडली, त्या मित्राने सांगितली की तिथे त्या जे मुलं आली होती त्यातले त्या 2 मुलींपैकी एक मुलगी शी म्हणजे एकदम सुंदर, पण ते कपडे आहेत ना, ते कपडे तंग कपडे, तारुण्य असतं ते, त्यांना ते अधिकाधिक म्हणतात ना ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी जे काही असेल ते करतात. पण त्याचे दुष्परिणाम काय होतात, कोणाची नजर कशी असते, कोण कशा पद्धतीने आपल्यावर वॉच ठेवून असतो, कोण आपल्याला कधी म्हणजे म्हणतात ना तशा ते प्रकार होतात, अनुचित प्रकार, स्त्रियांवरच्या अत्याचारांचे असे टपलेले असतात नराधम. तर असाच प्रकार घडला. म्हणे त्या कंपनीमध्ये तो मुलगा होता, तो मुलगा त्या मुलीवर सारखं लक्ष ठेवून असायचा, जवळ जायचा, मी काही हेल्प करू शकतो तुला, असं तसं तिला कन्व्हिन्स करायला बघायचं. आणि मग 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, आणि असं करताना बघा आता याचबरोबर आपण आपला ज्या उद्देशाने आपण आलो आहे तिथे काम करायचं आहे, 8 तास तुम्हाला तिथे ट्रेनिंग मिळते, चांगल्या उच्च दर्जाची ट्रेनिंग मिळते, तिथे तुम्हाला सिन्सिअरली काम करायला पाहिजे. कारण प्रॅक्टिकल नॉलेज हे कुठेही बाहेर तुम्हाला मिळणार नाही, ते कंपन्यांमध्ये मिळतं. त्यांनी सांगितलं आमच्या कंपनीमध्ये म्हणे A1 ट्रेनिंग मिळते, मुलांना एकदम कॉन्फिडन्स येतो प्रॅक्टिकल नॉलेजचा. पण प्रॅक्टिकली त्यातली 2 मुलं सिन्सिअरली कामं करायची आणि 2 मुलं, एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. तो मुलगा तर म्हणे मेरा क्या खाली डिप्लोमा लेने का बस, मेरा दुबई में मेरे पिताजी का गारमेंट का धंधा है, वो मेरे को संभालने का है, मेरे को किधर आणखीन एक्सपर्ट बनने का. अशा वृत्तीने तो दिवसभराला यायचा. दुसरी मुलगी ती पण तशी टाईमपास हा करायचं, बसायचं, पुन्हा सांगायचं की अरे काम करो, ये हाथ में दिया हो, इधर क्या टाइम पास करे, उधर क्या कर रहा है. तरी पण त्यांचं तेच, ते दोघं आपलं अक्षरशः म्हणजे लहान मुलं असतात ना बागडणारी, 5-6 वर्षाची, तशा पद्धतीने ते बागडत राहणार. कोणाला काय पडलं आहे, नाही काम करत तर सोडून द्या, कोणी कोणाला तुम्हाला विचारणार नाही. आपलं भविष्य घडायचं आहे, आपल्यालाच प्रॅक्टिकल जिथे नॉलेज मिळते तिथे सिन्सिअरली या मुलांनी राहिलं पाहिजे, कामामध्ये लक्ष देऊन राहिलं पाहिजे. तर तात्पर्य असं की त्या मुलांचं फक्त वागणं टाईमपासचं होतं. मग ती मांजर व्यायलेली होती, त्या मांजरांची पिल्लं कुठे कुठे आतमध्ये अडीअडचणीमध्ये जातात, तिथे जाऊन जाणार, त्याच्याशी खेळणार ती मुलगी तो मुलगा, हे दोघं तेच टाईमपास करायचे. मग त्याला काय रुमाल बांधवून देणार, त्याला खायला टाकणार, वाकून वगैरे ती कुठे आणखीन घुसल्या ते करणार. तो मुलगा जो दुसरा होता आमच्याकडे म्हणाला, तो मित्र म्हणाला की आमच्याकडे जो मुलगा तो कामाला नवीन आलेला, जो 6 महिने होऊन एकदम परमनंट व्हायच्या उंबरठ्यावर होता, म्हणे तो मुलगा तिथपर्यंत जायचा, त्यांच्याशी आणखीन गप्पा गोष्टी करायला बघायचा, तिच्याशी लगट करायला बघायचा. हे आपल्या मुलींना बघा, मुलींना कळतं, स्त्रियांना कळतं की कोण कशी नजर कोणाची असते, पण हे तारुण्य असताना तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार नाही करत, जस्ट टाईमपास करणे काय बस.
त्या मांजरीशी खेळत राहिली, मांजराशी खेळत राहिली. त्याचे मात्र वेगळाच इंटेन्स होता त्या मुलाचा. आणि तो करता करता झाला असं म्हणे, तो माझा मित्र जो बिचारा गेला झाडावरून पडून आणि त्या अटॅकने. पण त्याने सांगितलं की त्या मुलीनं झाला एकदा असा घटना की ती मुलगी जे सगळे तंग कपडे घालणं, ॲट्रॅक्टिव्ह वगैरे दिसणं, ह्या उद्देशाचे ते कपडे तुम्ही समजत असाल कसे कपडे घातले असतील. आणि त्या पद्धतीने ती मुलगी तिकडे गेली टॉयलेटला, म्हणजेच टॉयलेट रूममध्ये एकीला जातात तसं वॉशरूममध्ये गेली. त्याच्याच बाजूला जेंट्स टॉयलेट होता म्हणे. त्या जेंट्स टॉयलेटमध्ये हा मुलगा गेला जो नवीन कामाला लागलेला. ही मुलगी जशी विधीला काय त्या रूममध्ये दरवाजा लावून आत गेली, त्याने जेंट्स टॉयलेटमधनं भिंतीवरनं त्या कुठल्या आणखीन काही सपोर्टिंग पाईप होता त्याच्या मदतीने तिला वाकून बघायला गेला. पण मध्ये म्हणे 3 फुटाचं काहीतरी गॅप होती, पण तिथं वाकून बघायला गेला. ज्या वेळेला त्याचं पायाने वरती जंप करताना आवाज झाला त्या क्षणी दोघांची नजरानजर झाल्यानंतर ती प्रचंड हादरली, प्रचंड घाबरली, रडायला लागली आणि ती बाहेर आली. त्याला पुढचं काही साध्य करायचं नसेल म्हणा, त्याला फक्त बघायचं अट्रॅक्शन असेल किंवा काय आणखीन काय. अरे पण काय क्षणार्धात त्याच्या डोक्यामध्ये असे विचार यावेत. आणि याला महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर बरेचसे बहुतांशी चांगले हिताचे सगळे नॉलेज मिळण्याजोगे सगळे हे असतात, पण काही व्यभिचाराचे चुकीचे स्टोऱ्या रंगवतात. अगदी मराठीमध्ये पण काही अश्लील व्हिडिओ टाकतात आणि याचं ॲट्रॅक्शन रात्रीपर्यंत लोक बघणारे मुलं त्यांना ॲट्रॅक्शन जास्त होतं. नकळत ते वयच तसं असतं आणि ते सगळं. आणि अशा त्या आहारी गेलेल्या विषयांच्या त्या मुलाचं एवढं काही तो विषय त्याच्या डोक्यात घुसला होता की त्याला काही भान नाही की मी काय करतो आहे, माझं करिअर स्पॉईल होऊ शकतं, माझी नोकरी जाऊ शकते, याचं काही त्या क्षणांना भान नव्हतं. त्यांचं बास तो चढलावरती आणि बघितलं, बास ती मुलगी प्रचंड हादरलेली रडत रडत बाहेर आली, जागेवर बसली. मैत्रिणींना सांगितलं म्हणे, तोपर्यंत कोणाला कंपनीला पण माहिती नाही असं काही झालं आहे. तो पण त्या चाचपला असेल आणि घाबरला असेल आणि तो पण पुन्हा येऊन त्याच्या कामावर रुजू झाला, जागेवर बसला. पण त्यानंतर अशी घटना घडली ती काय करायचं एवढा प्रचंड तिला शॉक आणि हे बसला होता. घरी फोन केला, घरातून काही तिचा भाऊ की कोणी आला म्हणे आणि तो एवढा बॉडी बिल्डर होता म्हणे. तो सरळ आला, आतमध्ये कंपनीत घुसला आणि सरळ तो मुलगा पाणी पित होता ना, त्या पाण्याच्या व्यवस्थेच्या तिथे त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि सरळ म्हणजे जसे आपले पोलीस बांधव एखाद्या गुंड्याला बरोबर पकडून पुढे नेतात ना, तसं गळपटीला धरून त्याला न्यायला लागला. तेव्हा हा माझा मित्र जो सांगितला मध्ये वारला तो, तर त्या मित्राने त्याला हे आलं म्हणजे जाऊ त्याला हे असं का होतं आहे, आपल्या कंपनीमध्ये अनोळखी माणूस येऊन बिंदासपणे त्या मुलाला पुढे घेऊन जातो आहे, काय प्रकार आहे. गेटपर्यंत गेला. अरे काय बाबा काय झालं आहे, का असं करतो आहे, विचारा आला म्हणे. असा प्रकार झाला हिच्याबरोबर. केवढ्या प्रकार हा चिंताजनक आणि धक्कादायक प्रकार आहे. निश्चितच त्याची निंदाच झाली पाहिजे. मग त्या माझ्या मित्राने त्याला हे केलं, त्यानेच त्याला जॉबला आणलं होतं. तू आत्ता खरं सांग, माफी माग या मुलीची, सगळ्यांची माफी माग आणि सांग की बाबा माझं चुकलं झालं, माफ करा, काय असेल ते थोबाडीत मारा ह्याच्या 2-4 आणि हे करा. पण तो त्याचा अहंकार म्हणा, त्याचा ॲटिट्यूड म्हणा, त्याचा लपवाछपवी करायची अजून मी केलंच नाही, मी काय केलंच नाही, कुछ भी बोल रहे मैंने कुछ नहीं किया, मी काहीच नाही केलं, मी काहीच नाही केलं. अशा प्रकारचं त्याचं शेवटपर्यंत राहिलं. आणि नंतर मात्र मॅनेजमेंटची माणसं त्यांनी सगळं लक्ष देऊन बघितलं. त्याच्यानंतर त्याचा पुरावा मिळाला. त्याच्या जे सँडल होत्या त्या सँडलचे ठसे त्या टाईल्सवर, जेंट्स टॉयलेटच्या इकडनं जो वरती चढला होता त्या टाईल्सवर ठसे राहिले आणि याच्यामध्ये तो अडकला. पुरा वैसाहीत त्याला दाखवला, ये देख तेरा, ये अभी भी झूठ बोलना आहे. सरळ त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली आणि त्याला तिथल्या तिथे त्या क्षणापासून कामावरनं काढून टाकलेलं. झालं करिअर स्पॉईल.
ही घटना किती हादरवणारी आहे. आपल्या अवतीभोवती अशा काही घटना झालेल्या आहेत, त्याच्याच सादृश्य अशी घटना कुठेही होऊ शकते. मग आपण काय करायला पाहिजे, आपण कसं अलर्ट राहायला पाहिजे. ते सुरुवातीला मी जे रामायण सांगितलं, एक तर आपण फिजिकली मेंटली फिट असायला पाहिजे. मेंटली फिटनेससाठी आपल्याला अध्यात्म हे घ्यावंच लागेल. अध्यात्म म्हणजे तुम्ही कुठलाही करा, गणपती बाप्पा आहे, मारुती स्तोत्र आहे, संतांची परंपरा आहे, आपले भजन कीर्तन आहेत, जे काय आपल्या संस्कृतीत बसतं, जे काय आपल्या वाडवडिलांच्या परंपरेने जे काय साध्य केलं त्याचीच आवड गोडी लावा मुलांना. शनिवार असो रविवार असो बसा मुलांना घेऊन, भजन कीर्तनाची आवड लावा. आवडतं लोकांना मुलांना, फक्त त्यांच्याशी इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. आपण मोबाईल घेऊन बसणार, मिसेस मोबाईल घेऊन बसणार, मुलं त्यांचे हातातमध्ये त्यांना कंपल्सरी घेऊन दिलेत, आपण ते हे करणार. 4 लोकांची तोंड 4 बाजूला, संवाद नाही, सुखदुःखाच्या गोष्टींना बोलायला वेळ नाही. हे असं चाललंय आपल्या मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये दुर्दैवाने. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती, आणि त्यांच्या आणि मावळ्यांच्या त्यागांच्यामुळेच आपण आज आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये कम्पेअर टू अनदर कंट्रीज आपण सुखी आहोत. पण हे असे धक्के, असे हे हादरे, असे जे घटना अनुचित होतात, त्याला कुठेतरी मला मान्य करायला पाहिजे. आमचं कुठेतरी चुकतं आहे, आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे, आम्ही संस्कृतीची कास सोडली आहे. आम्हाला आमच्यात सुधारणा करायला पाहिजे. एवढं मोठं अध्यात्माचं पाठबळ, अध्यात्माची बैठक आमच्या संत परंपरेने घालून दिलेली आहे. त्याच्यापासून आपण कुठे ते फारकत घेतली आणि सोशल मीडियाच्या जास्ती आहारी गेलो, किंवा एकमेकांच्या संगतीत राहायचं नाही. आपलं बरं आपण बरं, अरे पण शेवटी मला लागणार आहेत ना चौघं. असो, महत्त्वाचा मुद्दा असा सांगायचा होता की अशा प्रकारे त्या मुलीला केवढा मोठा हादरा बसला, त्या मुलीला केवढं दुःख झालं, केवढं तिला मनस्ताप झाला. कित्येक तास ती रडत होती आणि काही तास रडत होती आणि हादरली होती पूर्ण. प्रचंड त्या पुरुष मंडळीची एक प्रकारे तिला धास्ती राहील असेल. तिला स्वाभाविकता, तिला थोडंसं इनसिक्युअर किंवा तिला थोडंसं घाबरट स्वभाव आणि आणखीन काही तिचं इलाज पण चालू आरोग्यदृष्ट्या चालू होता, औषधं वगैरे चालू असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र आपण किती गुणी असाल, आपण किती इनोसंट असाल, पण अशा माहोलमध्ये आपल्याला राहायचं आहे. म्हटलं ना, लोक म्हणतात की मुंबई ही रावणाची लंका आहे. ते बिभीषण पण आहेत आणि असे पण आहेत. मग आपल्याला आपलं प्रोटेक्शन व्हावं असं वाटत असेल, चांगल्या सवयी, चांगल्या सद्गुणी लोकांच्या संपर्कात राहून, चांगुलपणाची कास धरून, चांगल्याची जोपासना करून ते उत्तम आपण साधायला पाहिजे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मग ह्या आपल्या संस्कृतीची कास तेवढ्यासाठी धरणं गरजेचं आहे. सगळं उत्तम होईल. कुठल्या प्रकारचंही हानी आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण ह्या मुद्दा हा तुम्हाला पोचवायचा होता. घाई गडबडीने उलटसुलट विस्कळीत झाला असेल तरी पण माफ करा. कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नव्हता, त्याबद्दल पुन्हा दिलगिरी आणि माफी मागतो. मुद्दा फक्त आपल्यापर्यंत पोचवायचा होता, जेणेकरून बरेचशांचे आपले कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत, बरेचशांची शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत. आता अधिक आपण आता अलर्ट राहिलं पाहिजे, मुलांच्या अधिक संपर्कात राहिलं पाहिजे, मुलांची मैत्री केली पाहिजे. आणि त्या मोबाईलच्या आहारी जाण्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी आपण आपल्या घरातलं वातावरण रिलॅक्सेशनचं, आणि ते रिलॅक्सेशनचं कशाने होणार? जुनी गाणी आहेत, भजनं आहेत, काही यूट्यूबवर पण चांगले हे येतात, कन्व्हर्सेशन म्हणजे आपलं संवाद साधणारी मंडळी येतात, त्यांचे अनुभव सांगणारी मंडळी असतात, आध्यात्मिक नॉलेज देणारी मंडळी असतात, प्रोफेशनल नॉलेज देणारी मंडळी असतात. ह्या गोष्टी आवडीने आपण सगळ्यांनी बसून ऐकल्या पाहिजेत. त्याच्यातनं काहीतरी डिस्कशन करून त्याच्यातनं चांगले आउटपुट निघतात. आपले संत परंपरा म्हणतात की बालमन हे कोवळं असतं, त्यांच्यावर आत्ता संस्कार जे करू तेच त्यांचा भावी काळ ठरवणार असतात. मग आता जर सोशल मीडियाच्या आहारी अधिकाधिक गेले तर कसं काय पुढे होणार? अवघड जाणार सगळं.
आणि म्हणून पुन्हा विनंती करतो, कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रश्न नाही आहे. तंग कपडे घालतात, त्या माझ्या भावाचं पण आहे, मुलाला मी भावाला पण सांगितलं, या मुलाला एवढे तंग पॅन्ट घालतो, काय गरज आहे. हवा पण मोकळं शरीर असेल तर त्याचं त्वचा निरोगी राहते, घाम साचणार नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. असो, तर वेडंवाकडं बोललो असेल तर माफ करा. आणि काही पॉईंट्स पटत असतील, समजत असतील तर नक्की आपण त्याचा विचार करा, मुलांपर्यंत पोहोचवा. चॅनलला कमेंट्स करा, काही चुकत असेल तेही मला मांडा, म्हणजे मला सुधारणा करता येईल. चॅनलला आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बरंच काही बोलायचं आहे, अनेक विषय आहेत. यथावकाश जसं वेळ मिळेल तसं बोलेन. धन्यवाद.